बघा, आज आपण गुणोत्तर व प्रमाणविषयी माहिती पाहणार आहोत. गुणोत्तर व प्रमाण म्हणजे चार संख्या ए बी सी डी अशा असतील की A/B बरोबर C/D, तर त्या संख्या प्रमाणात आहे असे म्हणतात. त्या संख्यांना काय म्हणायचं? प्रमाण. आणि जर तीन संख्या आहेत A/B बरोबर B/C, तर त्या तीन संख्या आहेत. ह्या तीन संख्यांमध्ये B ही संख्या समान आहे, तर याला म्हणायचं पारंपरिक प्रमाण. क्रम बघा, 1 2 3. A/B बरोबर B/C असेल तर त्या संख्यांना काय म्हणायचं? पारंपरिक प्रमाण असं म्हणायचं. आणि मग इथे B गुणिले B, Bचा वर्ग, आणि A बरोबर A गुणिले C, B वर्ग बरोबर AC. पारंपरिक प्रमाणामध्ये B वर्ग बरोबर AC असतो. पारंपरिक प्रमाणामध्ये B वर्ग बरोबर AC असतो. आता या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण रूपांतर शिकलो होतो. संक्षिप्त रूप देण्यासाठी रूपांतर शिकलो होतो. हे रूपांतराची एक युक्ती इथे दर्शवलेली आहे. बिग टू स्मॉल करायचं असेल, म्हणजेच मोठ्या एककाचे लहान एककात रूपांतर करायचं असेल तर आपण गुणाकार करतो. तर याच्यासाठी ट्रिक बनवलेली आहे भस्म. भस्म ही ट्रिक कशी आहे बघा. ब म्हणजे बिग, स म्हणजे स्मॉल, आणि म म्हणजे मल्टिप्लिकेशन. बिग मोठ्यातून लहान संख्या, मोठ्या एककाचे लहान एककात रूपांतर करायचं असेल, बिग टू स्मॉल करायचं असेल तर गुणाकार करायला पाहिजे. उदाहरणार्थ 1 kgचे ग्रॅम करायचे आहेत तर त्याला 1000ने गुणायला पाहिजे. 1 रुपयाचे पैसे करायचे आहेत तर त्याला 100ने गुणायला पाहिजे. आणि तसंच लहान एककाचं मोठ्या एककात रूपांतर करायचं असेल तर भागाकार करायला पाहिजे. याला युक्ती आहे शब्द. शब्दामध्ये स म्हणजे स्मॉल, ब म्हणजे बिग, आणि ड म्हणजे डिव्हिजन. शब्द म्हणजे लहान एककाचे मोठ्या एककात रूपांतर करायचं. उदाहरणार्थ सेंटीमीटरचे मीटर करायचे आहेत तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, तर 100ने भाग द्यायचा. मग 500 सेंटीमीटरचे मीटर किती? 5 मीटर. 8000 mlचे लिटर किती? 1000ने भाग द्यायचा, म्हणजे 8 लिटर होतात. तर अशी ही एक युक्ती आहे. मोठ्यातून लहान करायचं असेल तर गुणाकार करायचा, लहान एककाचं मोठ्या एककात रूपांतर करायचं असेल तर भागाकार करायचा. अशी ही एक युक्ती आहे. आणि मग आपल्याला संक्षिप्त रूप द्यायला सोपं जातं. 5 रुपये 50 पैसे, 5 रुपयाचे 500 पैसे, 500 अधिक 50 550 पैसे. 10 रुपये 50 पैसेचे 10 रुपयाचे पैसे 1000 अधिक 50 10 1050 पैसे. म्हणजे संक्षिप्त रूप देताना सारख्या एककात पैसेमध्ये लहान एककामध्ये रूपांतर करायचं आणि मग त्याला संक्षिप्त रूप द्यायचं. 550 छेद 1050, 0 0 गेला. 11 5 55, 5 दुने 10, 5 1 5, दोघांना 5ने भाग दिला. संक्षिप्त रूप आलं 11/21 बरोबर 11/21. तर संक्षिप्त गुणोत्तर दिलेल्या राशींचे संक्षिप्त गुणोत्तर आलं 11/21. तर असं हे गुणोत्तर व प्रमाण हे प्रकरण आहे आणि ते इथं आपल्याला समजून सांगण्यात आलेलं आहे.